मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. या देवेंद्रजींनी संपलेली कुटुंब उभी करण्याचं काम केलं. त्या कुटुंबाने देवेंद्रजींच्या सोबत केलेली बेईमानी, त्यांनी टाकलेल्या शब्दाला, त्यांनी केलेल्या शब्दाची केलेली अवमानना, याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचं मतदान आपल्या सगळ्यांना. सकाळी मला वाटतं 10 वाजल्यापासून आम्ही सुरुवात केली आणि मोहोळ, माढा, करमाळा हा सगळा परिसर करून आता माळशिरसमध्ये या ठिकाणी आलोय. आणि या ठिकाणी आल्यानंतर बाबाराजेंनी आता प्रस्तावित केलं आणि त्यांनी सांगितलं की इथली परिस्थिती काय आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण काम करतो आणि एक मजबूत महाराष्ट्र घडवण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या नेतृत्वानं, आपल्या पक्षानं स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी उमेदवार म्हणून राजाभाऊंची निवड केली. राजाभाऊंच्या बद्दल मी अधिक सांगावं असं नाही, अख्खा जिल्हा राजाभाऊंना सातत्यानं ओळखत असतो. आदरणीय देवेंद्रजींचा निष्ठावान सैनिक आणि तितकाच सामान्य माणसासाठी लढवय्या असणारा नेता आज विधान परिषदेचा उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. तेव्हा या जिल्ह्यातली परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भारतीय जनता पक्ष आज जिल्ह्यामध्ये सगळ्यात मजबूत पक्ष आहे आणि आज आपण आकडेवारी जरी काढली तर समाधान दादा 68.5% मतदार हे भारतीय जनता पक्षाचे, जे चिन्हावर निवडून आलेले आहे. तेव्हा बाबाराजे निवडणूक लागायचं तसं काही कारण नसतं. पण 68% मतदान भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरच आहे. आणि आमचे सहकारी आहेत, आज राजाभाऊंनी दिवसभर बघितलं, आमचे सहकारी आहेत. उर्वरित राहिलेल्या जवळजवळ 22% आमचे सहकारी आहेत. आणि अगदी 5-10% विषय आहे, 10% 12% मताचा विषय आहे की जे मतं आज आपल्या समोर आहेत. अशा परिस्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध करावी अशा पद्धतीचा विनंती मी जिल्ह्यातल्या सगळ्याच आमच्या सत्ताधारी विरोधी पक्षाच्या नेत्यांना केली. आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नही केले. समाधानदादांनी प्रयत्न केले, राजाभाऊ आपण प्रयत्न केले, रामभाऊ सातत्याने आमच्या संपर्कात होता आपण. आणि सगळ्यांनी प्रयत्न करत असताना आदरणीय देवेंद्रजींनी पण प्रयत्न केले आणि त्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात चर्चा केली. परंतु काही लोकांना बाबाराजे काय असते की काही झालं तरी आपलं अस्तित्व संपायची भीती असते. असंही काही फार वेगळा विषय राहिला नाही, परंतु अस्तित्वाच्या लढाईसाठी उमेदवारी ठेवलेली आहे. आणि बळीचा वकरा कुणाला तर करायचं म्हणून वसंत नानाला केलं नाही, तर पलीकडचा काही विषय नाही. कारण जर निवडणूक लढायची होती, जिंकायची होती, नाहीतर घराच्या बाहेर तिकीट द्यायची सवयच नाही, बरोबर आहे ना. मग जिंकायची असती तर घरात दिली असती, मग घरातनं लढाई पण केली असती. पण त्याला माहिती आता काय होणार आहे. आज मी तुम्हाला सांगतो, मी सोलापूरच्या मोहोळ मतदारसंघात गेलो. बाबाराजे 48 मतदान आहे. किती? 47 मतदान हे एका लाईनीत उभं राहून शिक्का दाखवून मतदान होईल अशी परिस्थिती आहे. आमच्या बैठकीला तेवढी लोक उपस्थित. माढा मतदारसंघामध्ये जेवढं मतदान आहे त्यातले दोनच मतं, ती पण समाधानदादा आपण चर्चा केली तर ती जाणार नाही. दोनच मतं सोडली तर एकही मत इकडे तिकडे जाणार नाही. आता आम्ही गेलो करमाळ्यामध्ये, आमच्यासोबत जयंत जगताप साहेब होते, रश्मी दिदी होत्या, संजय मामाकडे जेवण घेतलं दुपारचं आणि येताना नारायणाबांना भेटून आलो. एकही मत. आणि इथं गेल्यानंतर राजाभाऊंचं प्रत्येकाने फटाके वाजवून हलगी लावूनच स्वागत केलं, प्रत्येक बैठकीत, प्रत्येक ठिकाणी. तेव्हा तिथं एका दिवसा मत सुद्धा जाईल अशी परिस्थिती नाही.
आणि आता माळशिरस मध्ये आलो. मी परवाच येऊन माहिती घेऊन गेलो होतो. आम्हाला जे आपण आहात बाकी सगळे आहात तिथली परिस्थिती आपल्याला माहिती आहे. त्याच्या पलीकडे मी आणखी एक विषय सांगतो की सोलापूरची महापालिकेची निवडणूक झाली. 102 सीट आहेत. या 102 सीट मध्ये भारतीय जनता पक्ष 87 जागा निवडून आला आणि आता ऑप्शन मिळून म्हणजे स्वीकृत सदस्य म्हणून 111 मतदान आहे. आज दाव्यानं मी सांगतो की 108 मतं आम्हाला पडतील, 3 मतं विरोधात पडतील. ती बी समाधान झालं. तुम्ही चर्चा केली तर ती थांबणार, ती थांबती. आणि हे वास्तव आहे. म्हणजे मी फक्त तुम्हाला सांगायचं म्हणून बोलत नाही. शेवटी निवडणूक निकाल लागल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना कळेल, हे मी सांगायची आवश्यकता नाही. सांगोल्यात गेला, शहाजी बापू, बाबासाहेब, भारतीय जनता पक्ष, दीपक आबा सगळे आम्ही सोबत आणि एका गाडीत बसून आहे. किंतु परंतु मनामध्ये काही नाही. एखादं मत सुद्धा इकडे तिकडे जाईल अशी परिस्थिती आहे. आता या परिस्थितीमध्ये आता राहिला कुठं विषय राहतो. समाधान दादा आपल्या इथं. आता मंगळवेढ्यात बघा, समाधान दादाचे हाईच बहुमत. तिथं बबनदादा अवतडे पण समाधान दादांसोबत आलेले आहेत. तिथे एखादं मत सुद्धा जायची सोय राहिलेली नाही. मंगळवेढा 100% होईल. पंढरपूरमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडी आहे आणि बाकीचे आपल्या प्रशांत मालक समाधान दादाची मतं आहेत. तिथं विचार केला तर जवळजवळ 29 मतं स्वीकृत पकडून 31 मतं आणि आघाडीतली 9 मतं आपल्या सोबत आहे. राहिली 4. याच्या पलीकडे काही नाही. आणि मग तर मी बोलत नाही. मी निकाल लागल्यानंतर ह्या सगळ्या मतांचा हिशोब मी देतो. मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.